तर बातमी विदर्भातून आहे। विदर्भात उष्णतेची लाट येणार असा इशारा हवामान विभागाने दिलाय। अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे गेलेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून गुजरात आणि उत्तर पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात तापमानात वाढ झाली आहे। मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडलाय, त्यामुळे तापमानात थोडीशी घट झाली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा एकदा तापमान वाढू लागले। विदर्भात कशी उष्णतेची लाट असू शकते आणि किती तापमानाची नोंद झालेली आहे, नागपुरात तापमान वाढीसाठी कोणती खबरदारी घेतलीये पाहूयात। विदर्भात उष्णतेची लाट आहे। पश्चिम विदर्भातील अकोल्यात तापमान वाढीचा परिणाम जाणवतोय। अकोल्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा तो परिणाम जाणवणार आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झालाय। 12 एप्रिलपासून तुरळक पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय। दक्षिण पूर्व विदर्भात ढगाळ वातावरणाची शक्यताही वर्तवली आहे। त्यामुळे विदर्भात उष्णतेची लाट ही पुढचे काही दिवस कायम असेल। विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये 35 ते 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान राहिलेलं आहे। काही ठिकाणी तर 42 ते 43 अंशांपर्यंत तापमान जाऊन पोहोचलं। तर अकोल्यामध्ये 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। चंद्रपुरात 43.6 अंश तापमानाची नोंद झाली। परभणीत सुद्धा तापमान 41.03 अंश इतकं पोहोचलं।